1 मीटर याची लांबी आहे। हायड्रोलिकचा जो ठोकळा आहे आपला ते माप आहे। आता लांबीला तर आहे असा 5 इंच आहे आणि हे जे आहे एक दुसरी बाजू जी आहे ही 3 इंच, म्हणजे 3 बाय 5 बाय 1 मीटर, म्हणजे सव्वा 3 फुटाच्या थोडंसं पुढे 40 इंच असा हा 40 इंच आहे। असा जो आहे हा 40 झाला। नंतर 5 इंच आणि असा जो आहे हा 3 इंच। हे असा एक ठोकळा आहे। नंतर हा एक ठोकळा आहे, ते 44 5 आणि 3 नंतर एक 3.5 म्हणजे 42 इंच। 42 इंचाचा एक, 44 इंचाचा एक, 44 इंचाचा एक आणि 40 इंचाचा एक। लावणार आहे का ठोकळा तू आता? लाव। हा जो ठोकळा आहे हा वॉशिंग रॅम्पला तिथे बसवला जातो। तो कुठे बसवणार आहे ते आपण बघू। आणि ब्रॅकेट जे आहेत, जे ब्रॅकेट आहेत हे आता पुढे बसवले जातील, तो पण आपण लाव। ठोकळा लाव। आता ही आहे महिंद्राची गाडी। मागे घेतोय का अजून ठोकळा लावण्यासाठी? गाडी आता थोडीशी मागे घेतली जाते। एक साईडला लावल्यामुळे ती थोडीशी मागे घेऊन घेतली जाईल। स्कॉर्पियन आहे। आता हा जो लावायचा आहे, गाडी कशी लावली जाते तर ते बरोबर लगाय ठोकळा। तर हे जे आहे लाकडी ठोकळा तिथे लावला जाईल। त्या धडीला ना रे, चाकाच्या इथल्या जायला आहे। आणि हे एक झालं ते थांबा। तर हे जे दुसरं आहे तर हे दुसरं ते याला लावलं जातं। ठोकळा लवकर लावला। आय थिंक हे बसणार नाही याला। तर आता तो मोठा जो ठोकळा आहे लाकडी ठोकळा तो लावला जाईल। हे आता मागे घेतलं गेलंय। आता हे ठोकळा
आता हा जो आहे हा तिकडे लावला जाईल. आता हा रॅम्प उचलला जाईल. थोडंसं अलाइनमेंट उठा, रॅम्प को उठा जरा. लोक जे म्हणतात की गाडी रॅम्पवरनं पळते, तर हे फक्त भीती घातलेली आहे. हां हे बघा, हे ब्रॅकेट बरोबर बसतंय. झालं, गाडी उचलली चालली आहे. लाकडाच्या ठोकळ्यावरती पूर्णपणे गाडी माउंटिंग केली गेलेली आहे. आता आपण कुठे बसवलेलं आहे ते बघू. हे बघा, हे जे आहे या ब्रॅकेटवरती हे लाकूड पूर्णपणे पॅक झालेलं आहे. आणि पुढच्या साईडला 2 मिनटं थांबवलं. पुढच्या साईडला जे आहे ते पुढची साईड आहे, म्हणजे ही जी धडी आहे दोघांची त्याच्यामध्ये हे उचललं जातं. आता बऱ्याच वेळेला भीती घातली गेली की असं हे पडतं, तर हे असं काही पडणं वगैरे नाही आहे, व्यवस्थित बसतं. राहिली गोष्ट चेंबर जो आहे, तर हा चेंबर जो आहे आपला, चेंबरचं पण माप आपण यांना व्यवस्थित प्रॉपर दिलेलं आहे. जर माप जर बघितलंय तर हे माप जे आहे हे 32 इंच, म्हणजे 2.5 फुटाच्याही पुढे. आणि असं जे आहे हे साधारण 2.5 फूट, म्हणजे 2.5 बाय 3चं हे बनवलेलं आहे. आणि याच्यावरनं कुठलीही गाडी आरामशीर ही होऊन जाते, मुवमेंट होते, म्हणजे डॅमेज होण्याची चान्सेस नाही आहे. आता हे पूर्णपणे ही गाडी अशी उचलली गेलेली आहे. तर याच्यामुळे ह्या रॅम्पमुळे हे जे चाकं असतात, आता हे हँड ब्रेक हे केलेलं आहे, पण पुढचं जे आहे ते हे असं फ्री राहतं. म्हणजे मेन गाडी जी आहे रॅम्पवरती उचलून धुण्याचा हा बेनिफिट असतो, जो TRPमध्ये नाही आहेत. ते फक्त अनुभवी लोकांच्या याच्यामुळे लावलं जाते. आणि असे ब्रॅकेट पण वेगवेगळ्या गाड्यांचे लावायला लागतात. तर अशी जी भीती आहे की गाडीवरनं रॅम्प पडते, म्हणजे रॅम्पवरनं गाडी पडते, तर असं काही नाही आहे. या ठिकाणी हे जवळजवळ 8 वर्षापासून ही वॉशिंग रॅम्प चालू आहे. तर तो मनातला भ्रम जो आहे किंवा ती भीती ती काढून टाकावी. हे असा आता स्कॉर्पिओन. आता हे सेम शनी कृपा वॉशिंग सेंटर.